पश्चिम बंगालमध्ये खेळा होबे नाही खेळ झालाच। 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जींचा चांगलाच गेम झालाय। पश्चिम बंगाल म्हणजे ममता बॅनर्जी असं समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून होतं, पण आता ते बदललं। भाजपने खूप जोर लावलेली 2026 पश्चिम बंगालची ही विधानसभा निवडणूक ममता बॅनर्जींसाठी मोठी प्रतिष्ठेची होती। 2011ला पश्चिम बंगालमध्ये सत्ता असणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाची सत्ता ममतांनी संपवली होती। त्यानंतर सलग 15 वर्ष बंगालमध्ये ममतांचं राज्य होतं। केंद्रातले मोदी सरकारचे विरोधक असणारे एक पक्ष नंतर थंड झाले। काहींनी भाजपबरोबर हात मिळवणी केली, पण ममतांनी दिल्लीत सत्ता असणाऱ्या भाजपला विरोध करणं काही सोडलं नाही। पण याच ममता दीदींचा आता पराभव करून भाजप सत्तेत आलंय। काय आहे त्या पराभवाची कारणं जाणून घेऊया त्या व्हिडिओतून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। ममतांच्या पराभवाचं पहिलं कारण आहे अँटी इन्क्युबसी। पश्चिम बंगालच्या लोकांना बदल पाहिजे होता। विकास आणि रोजगाराच्या मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष दिलं आणि बराच काळ ममतांची एकहाती सत्ता असलेल्या आपल्या राज्यात दुसरा मोठा प्रतिस्पर्धी नव्हताच। भाजपच्या रूपानं त्यांना पर्याय मिळाला आणि बंगाली जनतेनं त्याची निवड केल्याचं सांगितलं जातं। पश्चिम बंगालमध्ये या निवडणुकीत किती मतदान झालं तुम्हाला माहिती आहे का? 92%। पश्चिम बंगालच्या इतिहासात काय तर भारतातल्या इतर कुठल्याही राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याची फारशी उदाहरणं नाहीच आहेत। याचाच एक अर्थ असा की लोकांनी या निवडणुकीला जास्त सिरियसली घेतलं आणि असं म्हटलं जातं की जास्त मतदान झालं की काहीतरी उलटं घडतं। पश्चिम बंगालमध्ये तेच घडलं। दुसरं कारण म्हणजे ममतांचा हक्काचा मतदार वर्ग असणारा महिला आणि मुस्लिम वर्ग त्यांच्यापासून दूर गेला। महिला वर्गाचा मोठा पाठिंबा ममतांना नेहमी असायचा। महिलांसाठी त्यांच्या वेगवेगळ्या योजना होत्या, पण भाजपाने पश्चिम बंगालमध्ये महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये देण्याचं आणि इतर अनेक आश्वासनं दिली। भाजप केंद्रातही महिला वर्गाला आकर्षित करण्यासाठी बरंच काय काय करत असतो। त्यांनी तसंच पश्चिम बंगालमध्येही केलं आणि याचा त्यांना फायदा झाल्याचं बोललं जात आहे। तसंच मुस्लिम मतदार पश्चिम बंगालच्या राजकारणात महत्त्वाचा असतो। राज्यात एकूण 30% लोकसंख्या मुस्लिम आहे आणि ती सर्वच मतदारसंघात जास्त आहे। हा वर्ग तसा ममतांचा पारंपरिक मतदार आहे, पण त्याला हुमायून कबीर यांनी नव्याने स्थापन केलेला आम जनता उन्नयन पार्टी, काँग्रेस आणि इतर पक्षांचे पर्याय होते। त्यामुळे मुस्लिम मतांचं विभाजन झालंच आणि त्याचा फायदा भाजपला झाला। त्याबरोबरच ममतांकडचा दलित मतदारही भाजपाकडे ओढला गेल्याचं सांगितलं जातं। तिसरं कारण म्हणजे मूळचा पश्चिम बंगालचा पण राज्याबाहेर स्थलांतरित झालेला वर्ग। पश्चिम बंगालची लोकसंख्या मोठी आहे, तुलनेने इथे रोजगार कमी आणि शेतजमिनींचं मोठ्या प्रमाणात विभाजन आहे। त्यामुळे बंगाली लोक मोठ्या प्रमाणात भारताच्या इतर शहरांमध्ये नोकरी व्यवसायासाठी स्थलांतरित झालेले आहेत। पण यंदा या लोकांनी मतदानाच्या काळात आपापल्या गावी येऊन मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आणि त्यांनी भर दिला तो विकासाच्या आणि रोजगाराच्या मुद्द्यावर। पाचवं कारण म्हणजे इथला मतुआ समाज। हा समाज पश्चिम बंगालमध्ये मोठ्या संख्येने आहे आणि तो निर्णायक भूमिका बजावणार आहे। मोदी सरकारच्या CAA म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे हा समाज भाजपाच्या जवळ आला, कारण हा समाज हिंदू पण मूळचा बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये स्थलांतरित झालेला होता। आपल्याला नागरिकत्व मिळणार म्हणून या समाजाने या कायद्याचं स्वागत केलं आणि हा समाज भाजपाची वोट बँक झाली। सहावं कारण म्हणजे भाजपाने घेतलेले कष्ट। आपल्या भाजपाचे म्हणजेच पूर्वीच्या जनसंघाचे संस्थापक असणाऱ्या श्याम प्रसाद मुखर्जींच्या राज्यात आपली सत्ता यावी अशी भाजपाची इच्छा होतीच, मात्र इथं भाजपचे एकेकांकी उमेदवार खासदार निवडून यायचे। 2021ला भाजपने घेतलेल्या कष्टाने भाजप पश्चिम बंगालमधला 2 नंबरचा पक्ष झाला, प्रमुख विरोधी पक्ष बनला। ही गोष्ट त्यांच्यासाठी मोठी होती। भाजपची मोठी एंट्री राज्याच्या राजकारणात झाली आणि तीच यंदाच्या विजयाची चाहूल ठरली। मागच्या काही वर्षांपासून भाजपने बंगालवर जरा जास्तच लक्ष केंद्रित केलं। मागच्या निवडणुकीपूर्वी तृणमूलकडून भाजपकडे आलेले ममता बॅनर्जींचे सर्वाधिक निकटवर्तीय मानले जाणारे सुवेंदू अधिकारी यांनी भाजपात प्रवेश केला। त्यांचा मोठा उपयोग भाजपला झाला। आधीच संघटन चांगलं असणाऱ्या भाजपला सुवेंदू अधिकारी यांच्या संघटन कौशल्याचा खूप उपयोग झाला। तसंच भाजपने विकास, रोजगार, भ्रष्टाचार हे मुद्दे सातत्याने लावून धरले। मग मागच्या काही काळातील शिक्षक भरती घोटाळा असो की आरजीकर प्रकरण, अनेक मुद्द्यांनी तृणमूलला अडचणीत आणलं आणि भाजपने हे मुद्दे जोरदारपणे लावून धरले होते। तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर सातत्याने आरोप होत होते। अनेक जणांमागे ईडी लागली होती। तृणमूलमधील काही नेते भाजपमध्येही आले, त्याचाही फायदा भाजपला झाला। सातवं कारण म्हणजे भाजपने बंगाली संस्कृतीशी केलेली जवळीक। तृणमूल काँग्रेस हा पक्ष बंगाली अस्मितेचा पुरस्कार करणार आहे, त्याचा जास्त फायदा त्यांना होत होता। भाजपला परक समजलं जायचं। ममतांनीही आपल्या निवडणूक प्रचारात मी बंगालची कन्या आहे, भाजपवाले बाहेरून आलेले आहेत असे उल्लेख वारंवार केले होते। माटी माणूस ही तृणमूल काँग्रेस पक्षाची बंगाली भाषेतली राजकीय घोषणा होती, जिचा अर्थ आहे आई, मातृभूमी आणि जनता। तरी भाजपने बंगाली संस्कृतीशी जवळीक करणं सुरू केलं। बंगालमध्ये सोबत मासे खाणाऱ्याला आपलं माणूस समजलं जातं। भाजपच्या अनेक नेत्यांनी जे एरवी हिंदू धर्म आणि शाकाहाराची बाजू घेतात, त्यांनी इथल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर मासे खाणं सुरू केलं
आणि त्यातूनच त्यांना अपेक्षित नॅरेटिव्ह समाजात गेला. त्यामुळे महाराष्ट्राच्या या आगळ्या वेगळ्या मुद्द्याचाही फायदा झाल्याच्या पश्चिम बंगालमध्ये चर्चा आहेत. अशा अनेक कारणांनी तृणमूल काँग्रेसची सत्ता गेली आणि भाजपची सत्ता आली. तुम्हाला काय वाटतं, अजून कोणती कारणं आहेत ममतांच्या पराभवाला? कोण होईल आता पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री? आणि ममतांच्या रूपानं भाजपचा एक मोठा विरोधक दूर झालाय का? ममता दिदी भविष्यात शांत बसतील का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला लागा बत्ती.